शेवटचे 3 मुद्दे मी घेतो एक 3 मिनिटात की मातृशक्ती आणि महिलांच्या नावाने त्या ठिकाणी आज भाजपाचे नेते कांगावा करतायत। जामनेरचे लोक हे महिला सशक्तीकरणाच्या गोष्टी करताय, हास्यास्पद आहे, हास्यास्पद। जामनेरचे लोक महिला सशक्तीकरणाच्या गोष्टी करतायत आणि मग नंदुरबारच्या सभेमध्ये दारूच्या बॉटलवर महिलांचे फोटो लावून विक्री करा म्हणणाऱ्यांना तेव्हा लाज नव्हती वाटत का या गिरीश महाजनांना? आणि आता महिला सशक्तीकरणाच्या गोष्टी करतात। अरे एवढीच महिला सशक्तीकरणाचा तुम्हाला पुळका होता तर का त्या स्मिता वाघांचं 2019ला तिकीट कापलं? त्यावेळेस तर त्या दूध संघात निवडून आल्या, तर आता तर पराभूत झाल्या, आता मार्केटला पडल्या, दूध संघात पडल्या। उलट त्यावेळेस त्यांना का तिकीट दिलं नाही? यांना यांचा पट्टू बसवता खाली पंटर म्हणून मला लोकसभेत पाठवलं यांनी। आज या सगळ्या राजकारणाला आपला जिल्हा कंटाळला आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो, लक्षामध्ये घ्या की यांची निष्ठा सांगताय, निष्ठावान उमेदवार आहे, निष्ठावान। यांची निष्ठा तपासा। BS साहेबांच्या विरुद्ध काम अंमळनेरमध्ये, शिरीष चौधरींच्या विरुद्ध काम, अनिल भाईदास पाटील यांच्या विरुद्ध काम, आणि हे निष्ठेच्या गोष्टी करताय, निष्ठेच्या गोष्टी। आणि म्हणून लक्षामध्ये घ्या की आज या सभेच्या निमित्तानं मला सांगावंसं वाटतं की 25 तारखेला यांनी फॉर्म भरला सतीशांना उमेदवाराचा भाजपच्या। 25 तारखेला, 25 तारखेचा दिन कोणता होता? तर DNA दिन होता, DNA दिन। मी जे बोलतो की आमच्या एखाद्या व्यक्तीचा विरोध करत असाल अण्णा तर एका पातळीपर्यंत केला पाहिजे आप्पासाहेबांनी। म्हणजे एका व्यक्तीचा विरोध करताना यांनी रेमंड मधले लेवा समाजाचे कामगारांना काढून टाकलं। तुम्हाला एका व्यक्तीचा विरोध करत असाल, द्वेष करत असाल, पण कोणत्या जातीचा द्वेष करण्याचा तुम्हाला अधिकार नाही। लेवा समाजाचे सगळे रेमंडचे कामगार काढून टाकले। अहो इंग्रज तरी पाठीवर मारायचे, हे पोटावर मारता, हे आधुनिक इंग्रजांची अवलाद आपल्याला हद्दपार करायची, लक्षामध्ये घ्या। आज एका बाजूला लेवा समाजाचा नेत्याच्यामुळे द्वेष करायचा, दुसऱ्या बाजूला ज्या वाल्मिकी ऋषींनी मशालाच्या प्रकाशामध्ये रामायण लिहिलं ते आमच्या कोळी समाजाला जातीचे दाखले नाही, व्हॅलिडिटी नाही, आणि म्हणून आपण बघतोय की दुसऱ्या बाजूला कोळी समाज देखील त्या ठिकाणी आज रस्त्यावर येतोय, आज त्या ठिकाणी आंदोलन करतोय। आणि म्हणून आज आपल्या शहरातले वेगवेगळे पदाधिकारी ढोल ताशामध्ये या सभेला येत आहेत, त्यांचं देखील आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया, मनापासून त्यांचं स्वागत। आज महात्मा फुलेंनी इंग्रजांच्या विरुद्ध आसूड ओढला आणि आपल्याला सुद्धा या आधुनिक इंग्रजांच्या विरुद्ध आसूड ओढावा लागणार आहे आपल्याला, लक्षामध्ये घ्या। आणि म्हणून आज या सभेच्या निमित्तानं सबका साथ सबका विकास नारा देणारे भाजपा तोडाफोडा आणि राज्यकराची राजनीती त्या ठिकाणी करतायत। मी या सभेच्या निमित्तानं जास्त न बोलता एवढंच या ठिकाणी सांगेल, एक जल्लोष आपण बघतोय सगळ्यांमध्ये, या सभेमधून एक उत्साह, उमंग त्या ठिकाणी दिसतोय। शिवसैनिकांमध्ये, काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये एक जल्लोष, एक विजयी सभाचं या ठिकाणी चित्र तयार होतंय। परंतु लक्षामध्ये घ्या भावांनो, आता बसून घ्या, कार्यकर्त्यांनी बसून घ्या, शिवसैनिकांनी, पदाधिकाऱ्यांनी बसून घ्या। ज्या साने गुरुजींच्या खानदेशाच्या भूमीमध्ये आजची सभा होते साहेब, त्या साने गुरुजींच्या जन्मशताब्दी अभियानाला मी त्यावेळेस 1993-94चा मी साक्षीदार आहे आणि ते वाक्य आज माझ्या मुखावर आहे। बापू काळदाते, युक्रांचे सप्तर्षी, कुमार सप्तर्षीचे वाक्य माझ्या डोक्यामध्ये आहे। आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, शेतकऱ्यांच्या आणि तरुणांच्या हक्कासाठी लावू पणाला प्राण। आणि आता आपल्याला मशालीच्या माध्यमातून क्रांती करण्याची गरज आहे। आणि म्हणून 11 मे तारीख अशी साहेब की स्वातंत्र्य सैनिकांनी दिल्ली काबीज केली होती, दिल्ली काबीज केली होती 11 मेला, आणि आपल्याला देखील आज 11 मेला प्रचार थांबणार आहे आपला, आणि 11 मेला प्रचार थांबल्यानंतर दिल्लीला आपल्या देशातल्या सर्वोच्च सभागृहामध्ये करण पाटलांना